तो आप सब लोग बोलोगे फिरोज भाई आप तो सिर्फ वीडियो बनाते हो, काम कब करते हो? तो ये वीडियो सिर्फ काम के लिए है। सबसे पहले मशीन लेके लग जाते फिनिशिंग करने के लिए, त्याच्यानंतर भला मोठा प्लाउड उचलून आपण ठेवतोय टिपवाईवर, रखने के बाद लग जाते उसकी फिनिशिंग करने के लिए। फिनिशिंग झाल्यावर मग पूरा ढांचा तयार करून घेतोय। आता तुम्ही बघा, और काम करने के लिए आज मैं अकेला था, कामगार सब छुट्टी पे थे। पसीना बहुत सारा आया था, पूरा पसीने से भीग गया था। ह्या कपाटचं वजन खूप होतं, एकट्याला उचलत नव्हतं, तरी पण या आली मदत म्हणलो आणि उचललो। इससे भी मुश्किल काम मतलब इसको ऊपर से नीचे करने का था, जैसे की खालचं तोंड वरती वरचं तोंड खाली करायचं होतं। कसं कसं तर फिरवलो त्याला, आणि पटणार नाही तुम्हाला, खरोखर सांगतो अक्षरशः पाक भेंडाळले आलो मी, एकटा काम करायला त्यामुळं। तरी सुद्धा म्हटलं काय विषय नाही, काम आहे तर करायला तर पाहिजेच। आली रे आली, आता या 2 प्लाउडची बारी आली, आणि वत्ते में जिथं प्लाउड मार्ग होया देख सकते हो। आता या कपाटचं काम सगळं झालं, आता ह्याला उचलायचं होतं, आणि परत म्हणलं या आली मदत मंडलो आणि उचललो। बघू शकता जा, इस वार्डरोब को खड़ा करने के बाद इसका काम था अभी इसको सीधा सही जगह पे लगाना। तो इसको मैं ऐसा घुमा के वापस सही जगह पे लगाने का ट्राई कर रहा था, मगर फिर भी मेरे को बहुत टफ जा रहा था। कोई बात नाही म्हटलं, होतंय काम, एवढा काय विषय नाही। इकडं आलो, इकडनं आणि परत तिकडं फिरवलो आणि बरोबर जागेवर लावून घेतलो। आता संगड म्हटलं तेवढं खालची पट्टी आणि साईडच्या पट्ट्या तेवढ्या मारून घेऊया, म्हणजे वार्डरोबचं कामच पूर्ण फायनल होतंय। आणि अशा तऱ्हेने आपलं काम पूरा फायनल हो गया था। अभी ये छुट्टी करके मैं घर पे आता हूँ। व्हिडिओ आवडला असला तर लाईक करायला लागते, शेअर करायला लागते, फॉलो करायला लागते तुमच्या भावाला। जय हिंद, जय महाराष्ट्र।